नमस्कार मंडळी, आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट होणारे व वर्षभर टिकणारे असे कैरीचे लोणचे बनवणार आहोत। त्यासाठी मी राजापुरी आंबा घेतला आहे आणि यासाठी मी साहित्य घेतलं आहे। लसूण अर्धी वाटी आहे, मोहरी डाळ 200 ग्रॅम आहे, बेडगी मिरची 200 ग्रॅम आहे, हिंग 1, वेलदोडे 20 ते 22 आहे म्हणजे 10 ग्रॅम, 4 टेबलस्पून बडीशोप आहे, 3 टेबलस्पून मेथी दाणे आहे, त्यानंतर 10-10 ग्रॅम लवंग आणि काळी मिरी, दालचिनी अशा प्रमाणात घेतलं आहे। आणि हे सगळं साहित्य घेतल्यानंतर थोडंसं मी ते भाजून घेतलं आहे। आता हे जे साहित्य आपण हलकंसं भाजून घेतलं आहे ते आपण कुटून घेणार आहोत। खूप बारीक कुटणार नाही आहोत ते, कारण खूप बारीक जर कुटलं तर त्याचा कलर जो आहे लोणच्याचा थोडासा काळपट येऊ शकतो, म्हणून थोडंसं जाडसरच त्याला कुटायचं आहे। हे सगळं साहित्य कुटल्यानंतर ते आपण एका परातीमध्ये व्यवस्थित अरेंज केलेलं आहे। आणि दुसऱ्या साईडला मी शेंगदाणा ऑइल 1 किलोच्या प्रमाणामध्ये घेतलं होतं। ते गरम करून थोडं थंड झाल्यावरती त्यात लसूण टाकला आणि आपण लोणच्याच्या मसाल्यासाठी 250 ग्रॅम मीठ घेतलं आहे, तेही जाडमधलं घेतलं आहे। ते पूर्ण जाड न टाकता आपण थोडंसं त्याला कुटून घेतलं, बारीक करून घेतलं आणि त्यानंतर मग मी केपरेचं 1 पाऊच मसाला जो आहे तो आपल्या मसाल्यांमध्ये वापरला आहे। आणि यात मी जवळपास 1 टेबलस्पून हळदीचा वापर केलेला आहे आणि त्याच्यावरती मी आता गरम तेल जे आहे थोडंसं नॉर्मल गरम असलं पाहिजे, जेणेकरून आपले मसाले जळणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला तेल थोडंसं कोमट झाल्यानंतरच आपल्या मसाल्यांमध्ये टाकायचं आहे। आणि आता याच्यामध्ये मी गुळाचा वापर केला आहे, जवळपास अर्धी वाटीच गूळ घेतला आहे, कारण की मी जी कैरी वापरली आहे लोणच्यासाठी ती राजापुरी आहे। ती फार आंबट नव्हती आणि आपण खास लोणच्यासाठी जी कैरी वापरतो ना, ती बऱ्यापैकी आंबट असते, त्याच्यामुळं गुळाचा वापर थोडा जास्त करावा लागतो। परंतु मी राजापुरी असल्यामुळे थोडा कमी आंबट आहे तो, म्हणून मी त्याच्यासाठी थोडंसं अर्धी वाटीच गूळ वापरला आहे। आणि ह्या कैरीच्या खापा आणल्यानंतर 1 तास स्वच्छ पुसून सुकत ठेवायच्या। आणि हे बघा, मिक्स केल्यानंतर किती सुंदर आपल्या लोणच्याचा कलर आलेला आहे, त्याचं टेक्स्चर खूप सुंदर दिसतंय। आणि हे सर्व प्रॉपर मिक्स केल्यानंतर मी एक रात्रभर ते एका पातेल्यामध्ये काढून ठेवलं। आणि हे बघा, दुसऱ्या दिवशी थोडंसं पाणी पण झालेलं त्याच्यामुळे छान परत एकदा मिक्स करता आलं। आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे बरणीमध्ये लोणचं भरण्याच्या आधी बरणीला आपल्याला निर्जंतुक करायचं असतं, ते म्हणजे तव्यावरती हिंग टाकून त्याची वाफ देऊन ती त्या बरणीमध्ये घ्यायची असते आणि मग अर्ध्या तासानंतर लोणचं भरायचं असतं। कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।